मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राहुल उन्होने आणि घेऊन आलोय तुमच्यासाठी स्पाईन सॉफ्टवेअरमध्ये डायमंड ॲनिमेशन कसे करायचे याचे ट्युटोरियल, ते पण मराठीमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये त्याच्यासाठी बनवणारा आर्टवर्क, हे कशा पद्धतीने आर्टवर्क बनवायचं आहे, ते इम्पोर्ट कसं करायचं आहे स्पाईनमध्ये, त्याच्यानंतर त्याचे बोन्स घेऊन कसे ॲनिमेट करायचे आहेत। तर हे ट्युटोरियल खूप महत्त्वाचं होणार आहे। सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। होऊ शकते हे ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी होईल। स्पाईनमध्ये मित्रांनो, मी सध्याच नवीन एंट्री केली आहे। मी स्पाईन शिकतो आहे, पण शिकता शिकता मला असं वाटलं की ज्या गोष्टी मला जाणून घ्यायला खूप वेळ लागला किंवा खूप सारे ट्युटोरियल्स बघितल्यानंतर, मित्रांशी संवाद साधल्यानंतर ज्या गोष्टी मला कळाल्या, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीमध्ये एक्सप्लेन करून पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला उपयोगी होईल। चला आता आपण स्पाईनमध्ये ॲनिमेशन कसे करायचे ते जाणून घेऊया। तर चला आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे। मित्रांनो, तुमचे गेमिंग आर्ट गुरु या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। इथे मी फोटोशॉपमध्ये आलेलो आहे। जे डायमंड बनवण्यासाठी आपल्याला आर्टवर्क लागणार आहे, ते आर्टवर्क आपण फोटोशॉपमधून घेणार आहे। तर फोटोशॉपमध्ये मी पहिले तयार करून ठेवलं, पण तरी मी इथे दाखवतोय टूल्समधून मी काय केलं, इथे हेक्सागॉन टूल घेतलाय। त्या हेक्सागॉन टूलने मी इथे हेक्सागॉन ड्रॉ केलाय आणि सिलेक्शन टूलने मी स्क्वेअर ड्रॉ केलाय आणि तोच हेक्सागॉन टूल घेऊन मी त्यांनी ट्रायंगल पण ड्रॉ केला आहे। तिथे आपण 6 कोनच्या ऐवजी षटकोनच्या ऐवजी आपण ट्रायंगल 3 जर टाईप केलं तर आपल्यासाठी ट्रायंगल येईल आणि नंतर तो आपण रोटेट करायचा असतो। तर ह्या प्रोसेस तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा। हे मी याच्यासाठी करून ठेवले की आपला वेळ वाचायला पाहिजे। आणि आता नंतर आपल्याला काय करायचं, आर्टवर्क पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फाईलमध्ये जाऊन, स्क्रिप्ट्समध्ये जाऊन फोटोशॉप टू स्पाईन यावरती क्लिक करायचं। या स्क्रिप्टवर इथे केल्यानंतर अशी ही एक फाईल तयार होते, जी स्पाईनसाठी फाईल तयार होते, जी जेसन फाईल तयार होते मित्रांनो। तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये ही स्क्रिप्ट आपल्याला ॲड करायची असते। त्यानंतर स्पाईनसाठी आपल्याला अशी फाईल मिळते। आता आपण जर इथे जाऊन बघितलं तर हे आपल्याला अशी इमेज मिळालेली आहे। यामध्ये 3 ते 4 इमेजेस ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, बाकीच्या नंतर मी डिलीट करेल। पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। याचे रोटेशन पूर्ण मी इथे तुम्हाला सांगेल की रोटेशन कसे करायचे असते। तर आता आपण इथे स्पाईन स्टार्ट करून घेत आहे। इथे आता मी स्पाईन सॉफ्टवेअरमध्ये आलेलो आहे। स्पाईन सॉफ्टवेअरमध्ये आल्यानंतर जिथे आपण फाईल ठेवली आहे तो पाथ आपण कॉपी करायचा आहे। तो पाथ कॉपी केल्यानंतर आपल्याला यायचं आहे स्पाईनमध्ये। इथे आल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट डेटा यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्या फोल्डरचा पाथ द्यायचा आहे। इथे तो पाथ दिल्यानंतर जी जेसन फाईल आपल्याला दिसते, ती जेसन फाईल आपण इथे ओपन म्हणजे इम्पोर्ट करायची आहे। ती इथे इम्पोर्ट होईल। इम्पोर्ट झाल्यानंतर हे विचारेल सेव्ह डिस्क्राईब, तर आपण डिस्क्राईब करायचं, कारण की त्या आधीच्या फाईलसाठी विचारलेलं असते, या फाईलसाठी नाही। तर नवीन फाईलमध्ये हे इम्पोर्ट झालेलं आहे। पण मित्रांनो, ही फाईल बनवली, आता हे आर्टवर्क बनवलं, पण इथे एक चूक झालेली आहे। त्यामुळे तुम्ही हे कंटिन्यू पहा, ती चूक पण मी इथे दुरुस्त करून देईल। कारण की हे जे हेक्सागॉन मी इथे बनवलाय, हा षटकोन जो इथे बनवलाय मी, या षटकोनचा सेंटर आपल्याला बोनद्वारे काढायला अवघड जाईल। तो थोडासा वेडावाकडा फिरू शकेल नंतर। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत आपल्याला फोटोशॉपमध्ये जायचं आहे। तर ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे। कारण की जर तुम्ही इथे रूट बोन बघितला, तर रूट बोन या बॉक्सच्या लेफ्ट साईडच्या कॉर्नरमध्ये आहे, पण तो आपल्याला षटकोनाच्या मध्ये पाहिजे, हेक्सागॉनच्या मध्ये पाहिजे। तर मी परत फोटोशॉपमध्ये आलेलो आहे। फोटोशॉपमध्ये आल्यानंतर मी काय करतोय, हेक्सागॉनला क्लिक करून Ctrl+T प्रेस करतोय। Ctrl+T प्रेस केल्यानंतर जो आपल्याला मध्ये पिवोट पॉइंट मिळतोय, ह्या पिवोट पॉइंटवर मला झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर मी काय करतोय, रुलरच्या कॉर्नर मधून ड्रॅग करतोय ॲरोनी। म्हणजे काय होते, तो जो 0 आहे, तो 0 आपल्याला बरोबर इथे मिळेल। म्हणजे हा 0 त्या रूट बोन सोबत कनेक्ट राहील आणि परत इथून आपल्याला फोटोशॉप टू स्पाईन ही स्क्रिप्ट रन करायची आहे। म्हणजे त्याच जेसन फाईलवरती नवीन जेसन फाईल रिप्लेस होईल। आणि रिप्लेस झाल्यानंतर काय होईल मित्रांनो, की जी फाईल आपण तिथे इम्पोर्ट केलेली आहे, तुम्ही बघितलंय, तर तो जो रूट बोन होता तो
आपल्या काळ्या कलरच्या बॉक्सच्या डाव्या बाजूला आलेला होता, तर आता तुम्ही बघाल की तो पूर्ण या षटकोनाच्या मधोमध येईल. बघा इथे परत मी इम्पोर्ट डेटा करतोय. इम्पोर्ट डेटा केल्यानंतर माझ्या फाईलचा पाथ देतोय. पाथ दिल्यानंतर बघा आता रूट बोन एकदम सेंटरला आलाय. जर याला आपण रोटेशन देऊ तर बरोबर सेंटर मधून तो ऑब्जेक्ट आपला रोटेट होईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बोन्स ऍड करायला सुरुवात करायचं आहे. मित्रांनो, यामध्ये बोन्स कशा काम करतात हे एकदा आपल्याला समजलं की आपलं भरपूरचं काम कमी होतं. आपल्याकडे ॲनिमेशनची स्किल आहे, पण सॉफ्टवेअरचं पण नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि हे खरंच खूप छान सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण एकदा का आपल्या रिगमध्ये सक्सेस झालो की बाकीच्या गोष्टी आपण एकदम सोप्या पद्धतीत करू शकतो. तर मी इथे आता बोन टाकून घेतोय. तुम्ही बघा आता जो सुरुवातीला एक बोन घेतला होता तो मला याचा चाइल्ड पाहिजे आहे, म्हणजे जो लांब बोन घेतलाय त्याचा चाइल्ड म्हणजे हा पॅरेंट. आणि आता मी याला नाव देतोय टॉप रूट. टॉप रूट नाव दिल्यानंतर याला एंटर करायचं आहे. याला रिनेम करण्यासाठी तुम्ही बोनवरती डबल क्लिक केलं तरी तुम्ही रिनेम करू शकता, किंवा ज्या ट्री व्ह्यूमध्ये तुम्ही बघता रिनेमचा एक सिम्बॉल पण आहे, तो पण तुम्ही क्लिक करून तिथून रिनेम करू शकता. आपण पॅरेंट बोनला दिलंय टॉप रूट आणि चाइल्ड बोनला दिलंय टॉप रोटेशन. ओके, तर हे असे आपल्याला नावं द्यायचे आहे मित्रांनो. आता ह्याच बोनला मी डुप्लिकेट करून घेतोय, कारण की सेम बोन स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे आहे दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी, तर त्याच्यामुळे त्यालाच डुप्लिकेट करायचं आहे. कंट्रोल डी नी ह्या बोन डुप्लिकेट होतात. आता मी याला नाव देतोय मिडल रोटेशन, मिडल रूट, हे असे नावं देतोय. पण तुम्ही आता बघू शकता की यामध्ये मित्रांनो काय होतंय की हे अल्फाबेटिकली असल्यामुळे काय होते, एम वर जातो आणि टी खाली येतो. तर आपल्याला काय करायचं, त्यांना नंबर द्यायचे आहे. 01 टॉप रूट, 02 मिडल रूट. यांनी काय होईल की ते आपल्याला म्हणजे आपल्या ब्रेन लायब्ररीमध्ये पण ते फिट असतील की हां वरती टॉप आहे, मिडलमध्ये दुसऱ्या नंबरला मिडल आहे, म्हणजे त्या सिक्वेन्सनी ते असतील, म्हणजे आपल्याला परत त्यांना समजायला सोपी जाईल. आणि ही जे आपण थर्ड बोन घेतली आहे बॉटम रोटेशन, तर बॉटम रोटेशन आपल्याला सर्वात खाली पाहिजे आहे. तर ती एकदम खाली घ्यायला आपल्याला काय करायचं आहे की एक तर त्याला ड्रॅग करून रूटवरती सोडायचं आहे. जर तसं नाही झालं तरी आपण त्याला परत पॅरेंट चेंज करू शकतो पॅरेंट बटनवरती क्लिक करून. तर त्यामुळे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीत आणि रिअल टाईममध्ये हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. यामध्ये अवश्य तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं मिळू शकेल. आता याला आपल्याला काय करायचं आहे की जो मधला आपला एक षटकोन आहे, आपण याला 2 षटकोन घेणार आहे. म्हणजे आपण ऑब्जेक्ट तर एकच घेतलाय, म्हणजे जी इमेज आहे आपल्याकडे ती एकच आहे, दुसरी इमेज नाही आहे. त्यालाच डुप्लिकेट करायचं आहे आणि मिडल रोटेशन, मिडल रूट या बोनमध्ये त्याला नेऊन ठेवायचं आहे. आणि यामध्ये जितक्या आपण इमेजेस कमी घेतल्या आहेत, जर त्या रियूज असतील तर त्या तेवढ्याच घ्यायच्या जेवढ्या रिक्वायर्ड आहेत. म्हणजे काय होईल, फाईल साईज एकदम कमी होईल आपली. आता इथे मी साईडला बनवून घेतोय कंट्रोलर. कंट्रोलर बनवताना आपल्याला रूट वरती क्लिक करायचं आहे. रूट बोन म्हणजे आपला जो मेन बोन आहे याच्यामध्ये आपला ॲनिमेशन नसेल, म्हणजे जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर नेहमी बाहेर असेल, तो बाहेरून कंट्रोल करेल याला. तर बघा आता हे जे मी बोन घेतले आहेत बाहेर 2, तो तुम्हाला दिसतात की हे आपल्या टॉप रूट मध्येच आलेले आहेत. तर आपल्याला याचा पॅरेंट चेंज करायचं. तर मी काय करतो, ह्या लांब बोनवर क्लिक करून पॅरेंट बटनवर क्लिक करून रूटवर क्लिक करतोय. म्हणजे काय झालं, त्याचा पॅरेंट चेंज झाला, म्हणजे त्याचा पॅरेंट रूट झालाय. आता याला आपल्याला रिनेम करायचं आहे. रिनेम म्हणजे काय की ही लांब बोन आहे, ही आहे स्केल कंट्रोलर. म्हणजे याने आपण काय करू की जो षटकोन आहे, जो आपल्याकडे डायमंड आहे, याची स्केलिंग व्हॅल्यू कमी जास्त करू, म्हणजे हा स्ट्रेच आणि स्क्वॅच करू शकू या बोनने. त्याच्यामुळे याला स्केल कंट्रोलर असं नाव द्यायचं आहे. आणि त्याच्या खाली जी आहे त्याने आपण याचं रोटेशन कंट्रोल करणार आहे, म्हणून त्याला नाव द्यायचं आहे रोटेशन कंट्रोलर. तर मित्रांनो, हे कंट्रोलर खूप गरजेचे आहेत. ह्या कंट्रोलरद्वारे आपण याचं ॲनिमेशन करू शकतो, नाही तर प्रत्येक बोनला रोटेशन करावं लागू शकते. सो त्याच्यामुळे कंट्रोलर पण बनवता येणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. पण याकरता लागते ती म्हणजे प्रॅक्टिस, आणि ते म्हणजे आपल्याला
यामध्ये एक्सपर्ट असलेले लोक, मेंटोर, आपले फ्रेंड्स कोणी असू शकतील, त्यांचे ट्युटोरियल्स बघणं, त्यांच्याशी आपल्याला याविषयीचा संवाद साधणं. तर बघा मित्रांनो, आता मी काय करतो, याला ट्रान्सफॉर्म कन्स्ट्रेंट देतोय. मी 2 बोन सिलेक्ट केल्या, टॉप रोटेशन आणि मिडल रोटेशन आणि बॉटम रोटेशन, आणि नंतर मी काय केलंय की त्याला ट्रान्सफॉर्म कन्स्ट्रेंट दिलाय. आता ह्या 2 लांब बोन सिलेक्ट करून ह्या स्केलिंग कंट्रोलर ह्या बोनवर क्लिक केला आहे मित्रांनो. म्हणजे काय झालं, ट्रान्सफॉर्म कन्स्ट्रेंट मध्ये ते ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि आता आपण त्यानुसार त्याचं ट्रान्सफॉर्म आपण कमी जास्त करू शकतो. तर सर्वात आधी आपल्याला ही फाईल सेव्ह करून घ्यायची आहे. जो पाथ आपण दिला होता जेसन फाईलला तोच पाथ आपण द्यायचा आहे आणि याला नाव जे तुम्हाला हवं असेल ते द्यायचं आहे. मी देतोय डायमंड रोटेशन ट्युटोरियल, कारण की हे ट्युटोरियल मित्रांनो पूर्ण स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पण मराठीमध्ये आहे. सर्वात आधी मला वाटलं आपल्या मराठी मातृभाषेमध्ये आपण हे ट्युटोरियल आणलं पाहिजे, म्हणून मित्रांनो हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी मी मराठीत घेऊन आलो आहे. आता इथे बघा, आपण ट्रान्सफॉर्म कन्स्ट्रेंट ह्या बोनवर क्लिक केलं आणि नंतर मी काय केलं, रोटेशन व्हॅल्यू वाढवलेली आहे. तुम्ही बघा, जो हिरव्या कलरचा डॉट असतो ना त्याच्या शेजारी बोनच्या, त्यावर क्लिक करून आपण ह्या सेटिंगला जाऊ शकतो. बघा, आता परत आपण स्केलिंग कंट्रोलर मध्ये जाऊ, तेव्हा तुम्ही लक्ष द्या. बघा, आता मी स्केलिंग कंट्रोलर मध्ये आलोय, तर याची स्केलिंग व्हॅल्यू कमी जास्त केलेली आहे. ओके, आता याला मी खाली घेतलंय, पण ह्यामध्ये पण काय, खाली घेतल्यानंतर मी याची स्केलिंग व्हॅल्यू म्हणजे याला मला थोडा हा मधला जो षटकोन आहे हा थोडा स्केलअप पाहिजे होता. पण हा स्केलअप केल्यानंतर काय गोंधळ होतोय तुम्ही बघा. कारण की मित्रांनो, मी हे शिकवता काही याच्यामध्ये एडिट न करता, सुपर फास्ट न बनवता, काही म्हणजे न लपवता हे ट्युटोरियल तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा. आता ही जी इथे झालेली चूक आहे, ही चूक दुरुस्त करण्यासाठी मी परत काय करतोय हे पण तुमच्या समोरच मी करणार आहे. तुम्ही बघा, आता जो मधला मी स्केल केला आहे षटकोन, त्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून मी परत अंडू करतोय. अंडू केल्यानंतर मी काय करतोय, स्केलिंग व्हॅल्यू मी 0 केली आहे. 0 केल्यानंतर मी यामध्ये मधल्या बॉक्सला स्केलअप करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मी चुकीची बोन स्केल डाऊन करतो आहे. त्यामुळे तो एक तर वरच्या नाही तर मधल्या बाजूलाच तो स्ट्रेच आणि स्क्वॅश होतो आहे. तर मित्रांनो, ह्या चुका तुमच्याकडून व्हायला नको, तुमचा वेळ वाचायला हवा, म्हणून मी हे पूर्ण ट्युटोरियल काही स्किप न करता तुमच्या समोर आणतोय. तर बघा, आता यामध्ये काय होत आहे, मी जी बोन पॅरेंट बोन जी याची हे करतोय स्केल डाऊन, त्यामुळे तो गोंधळ होत होता. आपल्याला एक तर याची जे स्लॉट आहे तो स्लॉट आपण स्केलअप केला असतं तरी आपलं काम झालं असतं, किंवा स्लॉटमध्ये जे आपलं मटेरियल आहे त्याने पण आपण स्केल डाऊन करू शकलो असतो इझिली. पण मित्रांनो, ह्या गोष्टी प्रॅक्टिसमधून येतात आणि ज्या आपण पहिल्यांदा आपण काही चुका करतो त्या चुका दुरुस्त होऊनच आपल्याला नंतर शिकायला मिळतं. तर त्यामुळे मित्रांनो, आपण प्रॅक्टिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवला तर आपण इझिली आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करू शकतो. आणि आता जो मधला षटकोन आहे, त्या मधल्या षटकोनचा रंग मला दुसरा पाहिजे, म्हणून आपण कलर मध्ये जाऊन कलर चेंज करू शकतो, इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा आता, आणि ड्रॉ ऑर्डर मध्ये जाऊन तो षटकोन मी खाली ठेवला आहे. जो ब्ल्यू कलरचा आयकॉन ट्री व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतोय तो आहे मित्रांनो ड्रॉ ऑर्डर्स, म्हणजे काय, ते लेयर्स आहेत, तुम्ही खाली वर करू शकता त्या लेयर्स, ड्रॉ ऑर्डर्स. तर आता बघा, आता याला जर मी स्केल डाऊन केलंय तर ते आपल्याला 3D मध्ये दिसतील. आणि आता आपण मिडल रूट जो आहे तो खाली घ्यायचा आहे. आणि आता जर याला रोटेट केला आहे तर दोन्ही बॉक्स व्यवस्थित रोटेट होतील, दोन्ही षटकोन व्यवस्थित रोटेट होतील. तुम्ही बघा, एकदम उत्तमरित्या आपण इथपर्यंत आता सक्सेसफुली आलेलो आहोत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, याच्या मधला जो एम्प्टी पार्ट आहे तो आपल्याला फिलअप करायचा आहे. पण त्याआधी आपण याला मेश टाकून घ्यायचे आहे. आपण मेश टाकलेले नाही आहे, तर मेश आपण आधी पण टाकू शकतो, नंतर पण टाकू शकतो. पण होता असतो आपल्याला जर खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर मिळालेला असेल
किंवा काही कॉम्प्लिकेटेड ऑब्जेक्ट असेल तर मेश सुरुवातीलाच टाकून घ्या. हा सिंपल ऑब्जेक्ट होता म्हणून मी मेश नंतर टाकतोय. आपण नंतर टाकू शकतो, हरकत नाही आहे. मेश कमी जास्त नंतर करता पण येते. आता या षटकोनला मी काय करतोय, इथे मेश ऍड करतोय. तुम्ही बघा, मेश वरती क्लिक करायचं आहे. एडिट मेश वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फक्त क्रिएट वर क्लिक करून जे जे षटकोनाचे 6 भाग आहेत तिथे क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला तिथे 6 डॉट्स मिळतील आणि ते 6 डॉट्स मिळाले की जे बाहेर चौकोनाचे डॉट्स आहेत त्यावरती डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिकने पण ते डिलीट होतात, नाही तर तुम्हाला इथे एक डिलीट बटन दिसते, त्याने पण तुम्ही डिलीट करू शकता. मित्रांनो, एकदम सोपी सॉफ्टवेअर आहे, शिकायला थोडंसं टेक्निकल आहे पण सोपी आहे आणि खूप मजेदार सॉफ्टवेअर आहे. यामध्ये काम करायला खूप मजा येते, कारण की तुम्ही एकदा तुमचा टाइम इन्व्हेस्ट केला तुमच्या रिगिंगवर की नंतर तुमचं ॲनिमेशन तुमच्या मनानुसार एकदम छान होत आहे. मी तर आता नवीनच एंट्री केली आहे, मला खूप आनंद येतो या सॉफ्टवेअरमध्ये काम करायला. तुम्ही पण नक्की शिका. आता बघा, इथे सेम मी तीच प्रोसेस केली आहे. त्या मागच्या आपल्या षटकोनामध्ये जशी मेश ऍड केली तशीच मेश इथे पण मी ऍड करतो आहे मित्रांनो. आणि जे मला व्हर्टेक्स नको आहे त्या व्हर्टेक्स वरती आपण डबल क्लिक करतोय. ते पॉइंट्स आपल्याला डिलीट होताना आपल्याला इथून दिसत आहेत, ते डिलीट होऊन जात आहेत. आता इथे बरेच वेळा काय होते प्रॉब्लेम, की जी फेदर आहे म्हणजे ती फेदर बरेच वेळा अशी ब्लँक दिसायला नको, म्हणून मी इथे थोडंसं एक आतल्या बाजूला व्हर्टेक्स घेऊन बाहेरच्या व्हर्टेक्स डिलीट करतोय. म्हणजे काय होईल की थोडीशी क्लीन लाईन इथे मिळेल आपल्याला, त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो. हे बघा, आणि खूप हळूहळू आणि एकदम छान आपल्याला समजून घेऊन हे ॲनिमेशन करायचे आहे आणि एकदम सोप्या भाषेत असे हे ट्युटोरियल आहे. सर्वांसाठी उपयोगी होईल अशी मला आशा आहे. अशी ट्युटोरियल मी आणलेले आहे. आणि ह्या रोटेशन करण्यासाठी मित्रांनो अक्षरशः मी खूप सारे व्हिडिओज पाहिले. खूप कॉम्प्लिकेटेड होतं माझ्यासाठी, नवीन कारण आपण नवीन असतो, काही कन्सेप्ट क्लिअर नसतात. मग त्यावेळेस आपल्याला खूप सारे परिश्रम घ्यावे लागतात. तसेच मला पण इथे खूप परिश्रम घेतल्यानंतर एक जॅपनीज भाषेमधला मला मिळाला. जॅपनीज किंवा कोणती भाषा मला माहीत नाही, पण ती भाषा दुसरी होती. त्या भाषेमधला व्हिडिओ मला मिळाला, पण त्यांची ॲनिमेशन करण्याची प्रोसेस एकदम छान होती. त्यावरून मी शिकलो आणि मग तेथे माझा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मी बॉक्स रोटेट केला मित्रांनो, मी डायमंड रोटेट केला मित्रांनो. आणि आता भरपूर साऱ्या रोटेशनच्या आयडियाज माझ्या माइंडमध्ये येत आहेत. कारण की मित्रांनो, एकदा जर का आपला कन्सेप्ट क्लिअर झाला की आपल्याला समोरच्या गोष्टी एकदम सोप्या होतात. त्यामुळे आपण तो बेसिक कन्सेप्ट काय आहे हा समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच समोरचा प्रवास सोपा होतो. तसंच माझ्यासोबत झालेला आहे. आता मला रोटेशन हे याच्यात एकदम क्लिअर झालेलं आहे, तुम्ही पण बघा. तर आता आपण ह्या खालच्या ट्रायंगल मध्ये पण आपण मेश ऍड करून घेतलेली आहे. आता मेश ऍड केल्यानंतर आपल्याला समोरचा म्हणजे जो आहे भाग तो आहे की आपल्याला हे जे बाकीचे आपल्याकडे इमेजेस आहेत, ह्या इमेज आपल्याला ह्या वरच्या आणि खालच्या षटकोनाला अटॅच करायचे आहेत. तर आपण इथे व्हर्टेक्सची पोझिशन कॉपी करू शकतो. म्हणजे आपल्याला जे व्हर्टेक्स पाहिजे त्या व्हर्टेक्सवर क्लिक करायचं आहे, ते कॉपी करायचे कंट्रोल सी नी. आणि जो आपल्याला स्क्वेअर तिथे लावायचा आहे बघा, मी त्याचा डुप्लिकेट करून घेतलाय ट्री व्ह्यू मध्ये पहिले, आणि नंतर त्याचे 2 साइडचे व्हर्टेक्स पकडून ते डिलीट केले आहेत. आणि हा मधला व्हर्टेक्स आहे ना, याचं काही काम नाही आहे, याला आपण डिलीट करूया. कारण की हा आपल्याला नंतर पण देता येईल, पण हा सुरुवातीला आपल्याला प्रॉब्लेम देतोय, त्यामुळे याला डिलीट करूया. याला डिलीट केल्यानंतर परत मी 2 व्हर्टेक्स सिलेक्ट करतोय आणि कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही पेस्ट करतोय. तर त्याने काय होत आहे की ते बरोबर त्या पोझिशनला जाऊन चिकटतायत. आता जो मधला आपला षटकोन आहे, या षटकोनाचे पण खालचे 2 आपल्याला व्हर्टेक्सची पोझिशन आपल्याला घ्यायची आहे. ही पोझिशन आपण घेतली, कंट्रोल सी करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे दोन्ही व्हर्टेक्स सिलेक्ट करून इथे आपल्याला पेस्ट करायचं आहे. तर तुम्ही बघा, आता हे बरोबर त्या जागी जाऊन पेस्ट होतील. आणि एकदम रिअल टाइम व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्ही नक्की याला पूर्ण बघा, स्किप नका करू. कारण हे होऊ शकते की
जी गोष्ट मला खूप वेळानं कळली आहे ती जर तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण बघितली अवश्य तुम्हाला याची मदत होईल आणि काही तुमच्याजवळून स्किप होणार नाही। आता यामध्ये काय होत आहे की खालचा जो षटकोन आहे त्याचे आपल्याला 2 पॉइंट्सची व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही आहे। माझ्याच्याने काही चूक होत असेल यामध्ये म्हणून ते मिळत नव्हती पण आता मिळाली आहे आणि आता आपल्याला दिसतोय की एक पिंच इथे दिसतोय तर त्यामुळे मध्ये फक्त व्हर्टेक्स क्लिक करायचा आहे म्हणजे जो मधला ट्रायंगल आहे हा एकदम व्यवस्थित येईल। आणि मित्रांनो हा पार्ट 1 आहे, हा पार्ट 1 याच्यासाठी आहे की पार्ट 2 आणि 1 एकत्र केले असते ना व्हिडिओ खूप लांब झाला असता, तास दीड तासाचा व्हिडिओ झाला असता मित्रांनो आणि त्या व्हिडिओचं ड्युरेशन पाहूनच कोणी पाहिलं नसतं म्हणून मित्रांनो मी याला 2 पार्ट मध्ये आणलेला आहे। तुम्ही पार्ट 1 अवश्य बघा आणि पार्ट 2 ज्यामध्ये मी ॲडिटिव्ह मोड कसा ऍड करतात आणि त्या ॲडिटिव्ह मोडला आपल्याला नंतर देऊन याला डायमंडला शाईन वगैरे कशी द्यायची आहे हे मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। आता हा ट्रायंगल पण जोडला आहे मित्रांनो आणि आता अशाच प्रकारे बाकीचे ट्रायंगल आणि जे पण आपण शेप्स बनवलेले आहे ते सगळे शेप्स आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला इथे कसे मिळतील तर ज्या स्लॉट मध्ये जो आपण आर्टवर्क बनवलेला आहे ते त्याला डुप्लिकेट करायचं आहे त्या स्लॉटला डुप्लिकेट केल्यानंतर काय होईल की सेम आपल्याला ते इमेज डुप्लिकेट मिळत जाईल आणि एकच इमेज आपण इथे वारंवार वापरू शकतो जेवढ्या वेळेस गरज आहे तेवढ्या वेळेस म्हणजे त्याची जी साईज असेल मित्रांनो ती साईज तेवढीच राहील। तर ह्यासाठी आपल्याला आता बाकीचे पण जे शेप्स आहेत आपण ते अटॅच करून घेऊया। त्यासाठी मी इथे थोडा व्हिडिओ फास्ट करेल कारण की आपला इथे वेळ वाचायला पाहिजे म्हणून मित्रांनो। ठीक आहे आता बघा इथे मी याला बाइंड केलेलं नाही आहे म्हणून मी इथे जे स्केल अप स्केल डाऊन करतोय तर तुम्ही बघा की यामध्ये फक्त 2 षटकोन हलतायत पण जो शेप आपण याला वाइंड केला आहे तो का होत नाहीये त्याच्यासोबत मूव्ह कारण की आपल्याला बाइंड नाही केला। याच्यासाठी आपल्याला वेट या टूलवर क्लिक करायचं आहे आणि बाइंड वर क्लिक करून मिडल रोटेशन आणि टॉप रोटेशन ह्या 2 बोनवर क्लिक करून बाइंड वर क्लिक करायचं आहे आणि ज्या बोनचा जो कलर आहे त्या साइडचे 2 व्हर्टेक्स आपल्याला क्लिक करून वर जाऊन आपल्याला व्हर्टेक्सची व्हॅल्यू 100 करायचं आहे मित्रांनो। म्हणजे काय होईल तुम्ही बघा आता जर मी याला स्केल अप स्केल डाऊन केलं तर तो त्याच्यासोबत अटॅच झालेला म्हणजे काय बाइंड झालाय म्हणजे मित्रांनो इनडायरेक्टली जर म्हटला वेल्ड म्हणजे वेल्डिंग आपण ज्या प्रकारे करतोय तसा तो वेल्ड झालाय त्याला चिकटलेला आहे तर त्यामुळे काय झालं मग तो त्याच्यासोबतच मूव्ह होईल। तर इथे सेम जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलला पण सेम आपण बाइंड त्याच पद्धतीने करूया। आता बघा वरच्या व्हर्टेक्सचा कलर ब्ल्यू आहे खालच्या व्हर्टेक्सचा कलर हा पिंक असेल तर याला पिंक करून घ्यायचा आहे आणि आता जर मी याला स्केल अप स्केल डाऊन करून तुम्हाला दाखवलं तर हा जो शेप आपण त्याच्यासोबत बाइंड केलेला आहे मित्रांनो म्हणजे काय झालं की तो त्याच्यासोबत आता मूव्ह होईल तो त्याच्यासोबत रोटेट होईल वर खाली जिकडे पण आपण त्या बोनला मूव्ह करू तिथे तिथे तो मूव्ह होईल मित्रांनो म्हणजे काय आपण त्याच्यासोबत त्याला चिकटवून टाकलेला आहे म्हणजे बाइंड झालाय। तर बघा आता एकदम सोपी आहे आणि जिथे जे पण तुम्ही इथे व्हर्टेक्स पेस्ट कॉपी पेस्ट कराल आता आपण याला रोटेट करून हे एक एक शेप पेस्ट करत जाऊ इथे जसे पेस्ट करू पण त्याला पेस्ट करताना त्याला बाइंड करणं पण विसरायचं नाही आहे। त्यांची व्हॅल्यू कॉपी करायची आहे कॉपी करून ती पेस्ट करायची आहे आणि पेस्ट केल्यानंतर थर्ड प्रोसेस आहे ती म्हणजे त्याला बाइंड करायची बाइंड करायला विसरायचं नाही आहे नाहीतर आपण खूप सारे बोन लावले आणि बाइंड नाही केलं तरी पण ते आपल्याला काही उपयोगाचं ते होणार नाही आहे। आता मी काय केलं कंट्रोलर थोडे लांब होते त्यामुळे झूम इन झूम आउटला मला त्रास व्हायचा म्हणून मी कंट्रोलर थोडे जवळ घेतले सिलेक्ट करून काही एवढा प्रॉब्लेम नाही। आता हे सगळे बघा मी इथे व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे कारण की इथला वेळ तुम्हाला एक एक्सप्लेन केला आहे सेम प्रोसेस सगळ्यांना करायची आहे म्हणजे काय वेळ आपला वेळ वाचेल आणि आपण पटपट समोर जाऊ म्हणून इथे व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे। बघा सेम कॉपी पेस्ट करायचा आहे आपल्याला स्लॉट डुप्लिकेट करायचा आहे स्लॉट डुप्लिकेट करून व्हर्टेक्स कॉपी पेस्ट करायचे आहे म्हणजे ते शेप तिथे चिकटतील मग त्यांना तिथे बाइंड करायचं आहे। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा बिलकुल स्किप करू नका कारण की तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे।
आता इथे हे पूर्ण झालेलं आहे, तर आता आपण जी थर्ड बोन बनवली आहे बॉटम रोटेशन, त्याला थोडंसं आपण खाली ड्रॅग करून घेऊया. खाली ड्रॅग केल्यानंतर आपण काय करू, त्याला बाकीचे जे ट्रायंगल्स आहेत खालच्या बाजूचे ते ट्रायंगल जोडू, म्हणजे हा एक डायमंड शेप पूर्ण दिसायला लागेल. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थर्ड जी इमेज आहे हिला आपण ऑलरेडी मेश टाकून घेतलेली आहे. याला आपण कंट्रोल डी करायचं आहे, डुप्लिकेट करून घ्यायचं आहे, कारण की हे पण आपल्याला 6 ट्रायंगल्स लागणार आहेत. तर वरच्या ट्रायंगलची आपण 2 व्हर्टेक्सची जी व्हॅल्यू आहे ती कॉपी केली आहे आणि नंतर पेस्ट करून खालचा व्हर्टेक्स आपण त्या बोन जवळ नेऊन ठेवतो आहे. आणि आता काय करतोय की ह्या शेपला या शेपला आपण बाइंड करतोय. ज्या 2 बोन्स आहेत म्हणजे मिडल रोटेशन आणि बॉटम रोटेशन, ह्या बोन सोबत आपण याला बाइंड करतो आहे. याच्यासाठी आपण बाइंड बटनवर क्लिक करायचं आहे आणि ट्री व्ह्यू मध्ये जाऊन आपण त्या बोन वरती सिलेक्ट करायचं आहे. तर ह्या बोन सिलेक्ट झाल्यानंतर ज्या बोनचा जो कलर आहे त्या साइडचे व्हर्टेक्स आपल्याला त्या रंगाचे करायचे आहेत. म्हणजे काय होईल की ते त्या बोन सोबतच फिरतील. तुम्ही आता इथे पाहू शकता, जर मी याला रोटेट केलं तर खालचा ट्रायंगल बरोबर त्याच साइडच्या व्हर्टेक्स सोबत तो रोटेट होईल. ओके मित्रांनो, सिंपल कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही आहे. अशाच प्रकारे 6 ट्रायंगल्स आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे. यासाठी पण मी याचं डुप्लिकेट करून घेतले ट्रायंगलचं आणि या व्हर्टेक्सची जी म्हणजे व्हॅल्यू आहे ती कॉपी पेस्ट करणार आहे. सेम मेथड आहे मित्रांनो. तर इथे पण आपण थोडासा व्हिडिओ आपला फास्ट करून घेऊया. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी कामाचे मिळू शकेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी झाला मित्रांनो, तर एवढीच मी अपेक्षा करतो की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी झाला किंवा नाही, किंवा या रिलेटेड म्हणजे स्पाइन रिलेटेड ॲनिमेशनचे व्हिडिओ मराठीमध्ये तुम्हाला आवडतील का मी आणलेले, हे कमेंटमध्ये अवश्य कळवा मित्रांनो. मी हे नवीन सॉफ्टवेअर शिकतो आहे. होऊ शकतात काही चुका माझ्याकडनं पण होतील, पण मित्रांनो तुम्ही अवश्य पहा. जर काही सजेशन असले अवश्य तुम्ही मला सांगा, यामध्ये मी नक्कीच ते इम्प्लिमेंट करेल. सेम प्रोसेस आहे, बाइंड करून घ्यायचा आहे. बाइंड केल्यानंतर ज्या साइडच्या बोनचे जे व्हर्टेक्स आहेत त्यांचा कलर चेंज करायचा आहे. म्हणजे काय, त्याला त्या बोनची 100% व्हॅल्यू दिली जाईल आणि तो त्या बोन सोबतच चिकटून राहील, तो कुठे जाणार नाही. सिंपल आहे बघा, बस एवढं सिंपल आहे मित्रांनो, काही अवघड नाही. असा तुमचा डायमंड पूर्ण होईल. आणि एकदा का समजला, हार्डली मी सांगतो, तुमच्याकडे जर आर्ट वर्क रेडी असेल ना, आर्ट वर्क रेडी असेल तर तुम्ही हा बोन हा डायमंड 10 मिनिटात 15 मिनिटातही करू शकाल, कारण की यामध्ये जास्त मेश आपल्याला ॲनिमेट करायचीच नाही आहे, थोडीशीच मेश असते. आणि हार्डली फक्त 3 इमेजेस वरती पण हा बोन बनतो, हा डायमंड बनतो. सॉरी, 3 इमेजेस वर पण हा डायमंड बनतो. पण यामध्ये मी नंतर काय केलंय, जास्त इमेजेस याच्यासाठी घेतले ते तुम्हाला पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये मी सांगेल, कारण की मला याला थोडंसं लाइटिंग द्यायची होती, म्हणजे लाईट, शॅडो आणि ग्राउंडवरचा लाईट द्यायचा होता, बॅकग्राऊंड, म्हणजे थोडासा एक लुक अँड फील याला चांगला द्यायचा होता म्हणून. नाहीतर हा जो मधला ट्रायंगल मी घेतलाय वरच्या बाजूला त्याची पण मला गरज नसती, पण थोडासा यामध्ये थोडासा अजून चांगलेपणा यायला तेवढे तुकडे घेतले होते, तशी काही त्याची गरज नाही आहे मित्रांनो. तर आता हा आपला डायमंड पूर्ण होत आहे. शेवटचा एक ट्रायंगल आपल्याला इथे कॉपी पेस्ट केला की झालं. यासाठी आपण ह्या बाजूच्या ट्रायंगलचे 2 व्हर्टेक्सची जी व्हॅल्यू आहे ती कॉपी करून घेऊया आणि साइडच्या व्हर्टेक्सला आपण कॉपी पेस्ट केलं म्हणजे काय होईल, बाइंड मध्ये पण त्याचं काम आपण सोपी केलेलं आहे. तिथे ऑलरेडी जो बाइंड आहे त्यामुळे वारंवार आपल्याला बाइंड करायचं काम पडणार नाही मित्रांनो. हे सिंपल ट्रिक पण मला हा डायमंड फिरवल्यानंतर आलेली आहे, असं नाही की मला आधी माहित होती मित्रांनो. ॲनिमेशन मध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट्स असतात, त्यानंतर आपल्याला काही त्या गोष्टी सोप्या होतात आणि कळत जातात. तर बघा, आता हा बाजूला जो व्ह्यू घेतलाय हा मी प्रिव्ह्यू घेतला आहे. प्रिव्ह्यू मध्ये आपण प्ले मध्ये जाऊन त्याला प्ले व्हॅल्यू देऊ शकतो.
तर इथे आपण लोकल वरती क्लिक करणार आहोत. वर्ल्ड वरती क्लिक होतं, त्यामुळे त्याला 0 आणि जी व्हॅल्यू द्यायची आहे ती बसत नव्हती, म्हणजे डायमंड माझा रोटेट होत नव्हता. तर तुम्ही बघा, आता मी याच स्केल अप स्केल डाऊन जे काही 4 टूल्स आहेत त्याच्या बाजूला छोटे छोटे 4 चौकोन आहेत. ते चौकोन म्हणजे काय, तिथे वर्ल्ड आणि लोकल ह्या अशा दोन हे आहेत व्ह्यूज. तर मी लोकल वरती क्लिक करतोय आणि इथे 0 व्हॅल्यू देतोय या रोटेशन बोनला पहिल्यांदा, आणि नंतर देतोय -360 डिग्री. तर बघा, -360 दिल्यानंतर काय होतं की तो बोन, तो डायमंड तिथे रोटेट होत राहतो मित्रांनो. आता प्रिव्ह्यू मध्ये पण आपण क्लिक करूया. प्रिव्ह्यू मध्ये क्लिक करतो आणि मी याला प्ले म्हणतोय. इथे बघा, साईडच्या 3 लाईन वरती इथे क्लिक करून हा प्ले होत राहील. आणि आता बघा, ही जे स्केल अप आणि स्केल डाऊन जो आपण त्याला स्केल अपचा जो कंट्रोलर दिला आहे, तुम्ही बघा आता किती छान मजा येईल. एकदा आपली ही झाली आहे रिगिंग. तर जसं जसं मी याला हे करतोय, स्केल अप स्केल डाऊन करतोय, तुम्ही बघा प्रिव्ह्यू मध्ये पण तो डायमंड आपला थोडासा 360 म्हणजे 3D सारखा दिसायला लागतो मित्रांनो. आहे हा 2Dच, पण याला 2.5D म्हणतात, म्हणजे हा 3D मध्ये जातो थोडासा. आता नेक्स्ट ट्युटोरियल तुमच्यासाठी जे येत आहे ते येत आहे याचं मटेरियल कसं ऍड करायचं त्याच्यासाठी. मित्रांनो, अवश्य तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.